कंगना रनौत हे नाव समोर आलं की दोन गोष्टी या हमखास घडतात. एक म्हणजे वाद आणि दुसरं म्हणजे देशभरात संताप. यावेळी देखील अगदी तसंच झालं. पण यावेळी कंगना रनौत हिने विरोधकांवर नाही, बॉलिवूडवर देखील नाही, तर देशाच्या तरुण पिढीवर निशाणा साधलाय. दिल्लीच्या जंतर मंतरवर नीट पेपर फुटी विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दल बोलताना तिने संपूर्ण जेनझी पिढीला गटर जनरेशन अशी उपमा दिली आहे. इतकंच नाही, तर काही मुली चांगल्या गृहिणी देखील बनू शकत नाही असंही कंगना म्हणाली. आता प्रश्न असा आहे की काही जणांच्या वागण्यावरून संपूर्ण पिढीला गटर जनरेशन म्हणणं योग्य आहे का? एका खासदाराकडून अशी भाषा अपेक्षित आहे का? आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे ही पहिलीच वेळ आहे का जेव्हा कंगना रनौत हिने वादग्रस्त वक्तव्य केलं आहे? तर त्याचं उत्तर आहे अजिबात नाही. गेली अनेक वर्ष कंगना रनौत तिच्या चित्रपटांपेक्षा जास्त चर्चेत राहिली ती तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कंगना रनौत नेमकी काय बोलली, त्यावर एवढा वाद का होतोय आणि याआधी तिने केलेली जी वक्तव्य ती देशभरात प्रचंड गाजली होती ती देखील आपण पाहूयात. नमस्कार, मी शनाया. दिल्लीच्या जंतर मंतरवर नीट पेपर फुटी विरोधात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं. या आंदोलनादरम्यान काही रील्स आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. याच व्हिडिओचा संदर्भ घेत कंगना रनौत हिने इंस्टाग्राम स्टोरी आणि प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले की मी आयुष्यात इतकं विचित्र आणि इतकं वाईट काही देखील पाहिलेलं नाही. ही गटर जनरेशन आहे. या मुली चांगल्या गृहिणी देखील बनू शकत नाही. कंगना रनौत जी आहे ती इथंच थांबली नाही. तिने असा देखील दावा केलाय की काही तरुण सोशल मीडियावर अश्लील भाषा वापरतात, मद्यपान आणि अंमली पदार्थांचं प्रदर्शन करतात, पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण करतात म्हणजे अनुकरण करतात आणि त्यामुळे समाजावर चुकीचा परिणाम होतोय. इतकंच नाही, तर हे व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला डिजिटल डिटॉक्सची गरज वाटत असल्याचं देखील तिने म्हटलंय. या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली. विरोधी पक्षाने कंगना रनौत हिच्यावर जोरदार टीका देखील केली. सीजीपीच्या प्रवक्त्यांनी तर थेट म्हटले की कंगना रनौत यांना त्यांच्या स्वतःच्या पक्षात देखील गांभीर्याने घेतलं जात नाही. मग अनेकांनी प्रश्न असा विचारलाय की काही जणांच्या वागण्यावरून संपूर्ण जेनझी पिढीला गटर जनरेशन म्हणणं कितपत योग्य आहे? वाद वाढल्यानंतर कंगना रनौत ही व्हिडिओ प्रसिद्ध करून स्पष्टीकरण तिने दिले की त्यांनी असं सांगितलंय की संपूर्ण जेनझी पिढीवर टीका केलेली नाही, तर आंदोलनादरम्यान काही लोकांनी वापरलेल्या अश्लील भाषेवर आणि वर्तनावर आक्षेप घेतलाय. त्यांच्या कुटुंबातही जेनझी पिढीचे सदस्य आहेत. नीटच्या विद्यार्थ्यांना आपण शुभेच्छा दिल्या होत्या आणि मीडियाने आपलं विधान चुकीच्या पद्धतीने दाखवले असा तिचा दावा आहे. मात्र हा वाद इथे संपत नाही, कारण कंगना रनौत आणि वादग्रस्त वक्तव्य हे जणू काही समीकरणच बनलेलं आहे. 2020च्या शेतकरी आंदोलनादरम्यान त्यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या 88 वर्षाच्या महिंदर कौर यांच्याबद्दल वादग्रस्त पोस्ट केली होती. आंदोलनात बसणाऱ्या महिलांबद्दल त्यांनी केलेल्या टिप्पणीवर देशभरातनं संताप व्यक्त झाला होता आणि या शेतकरी आंदोलनादरम्यान त्यांनी कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्याचा देखील उल्लेख करत दहशतवादी असा शब्द वापरल्याचा देखील त्यांच्यावर आरोप आहे. त्यानंतर सोशल मीडियावर अरेस्ट कंगना ट्रेंड देखील झालं होतं. नंतर स्पष्टीकरण देत आपण शेतकऱ्यांना नाही तर अफवा पसरवणाऱ्यांना दहशतवादी म्हटलं असल्याचं तिने सांगितलं. यानंतर शेतकरी आंदोलनाची तुलना बांगलादेशातील सत्ता बदलाशी केली. भारतात ही परदेशी शक्ती कट रचल्याचा दावा त्यांनी केला. या विधानानंतर इतका वाद वाढला की भाजपला देखील अधिकृतपणे सांगावं लागलं की हा पक्षाचा दृष्टिकोन नाही. 2024 मध्ये लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर चंदीगड विमानतळावर सीआयएसएफ महिला कॉन्स्टेबल कुलविंदर कौर यांनी कंगना रनौत हिच्या कानशिलात लगावले होते. तो व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. या कॉन्स्टेबलने नंतर सांगितलं की तिची आई शेतकरी आंदोलनात सहभागी होती आणि आंदोलनातील महिलांबद्दल कंगना हिने केलेल्या वक्तव्यामुळे ती संतप्त होती. या घटनेनंतर संबंधित महिला कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आलं होतं. म्हणजेच गेल्या काही वर्षांकडे जर पाहिलं तर गोष्ट वारंवार एकच दिसून येते, म्हणजे कंगनाचं वादग्रस्त वक्तव्य आणि त्यावर देशभरात टीका होते. सोशल मीडियावर वाद पेटतो आणि त्यानंतर कंगनाचं स्पष्टीकरण येतं. हा पॅटर्न आता अजिबात नवीन नाही. लोकशाहीमध्ये कोणत्याही आंदोलनावर टीका करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. आंदोलनकर्त्यांच्या भाषेवर किंवा वर्तनावर प्रश्न विचारण्याचाही अधिकार आहे. पण एका खासदाराने संपूर्ण तरुण पिढीला एका शब्दात गटर जनरेशन म्हणणं योग्य आहे का? काही जणांच्या चुकीसाठी लाखो तरुण तरुणींना दोषी ठरवणं योग्य आहे का? हा प्रश्न आज देशभरात विचारला जातोय. आजची जेनझी ही उद्याची मतदार, अधिकारी, डॉक्टर, इंजिनियर, संशोधक आणि देशाचं नेतृत्व करणारी पिढी आहे. त्यामुळे मतभेद असू शकतात, टीका असू शकते, पण भाषा आणि जबाबदारी
यांचाही विचार तितकाच महत्वाचा ठरतो. आता या संपूर्ण प्रकरणावर तुमचं काय मत आहे? कंगना राणावत यांनी काही आंदोलनकर्त्याच्या वर्तनावर योग्य टीका केली की संपूर्ण जेन झी पिढीबद्दल अतिरेकी विधान केले? तुमचं मत कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.